किती जेव्हा सांगितलं तेव्हा ऐकत नाही काम वैजयंतीचे जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आणि आजचा वार आहे शनिवार. आता 4:15 वाजले. खूप उशिरा सुरू केला आज व्हिडिओ. तर एक रेसिपी करत आहे, थोडी नवीनही आहे आणि झटपट होणारी आहे. जसं मधल्या भुकेत नाश्ता वगैरे प्रकार त्या प्रकारामध्ये जाऊ शकते ही. तर त्याच्यासाठी बटाटे उकडून ठेवले आणि आता करायची आहे रेसिपी. तर याच्यासाठी खूप काही असं साहित्य लागत नाही जास्त. कुकर झालं, खूप काही साहित्य नाही लागत. एक कॉर्नफ्लॉवर असलं तर चालतं आणि बटाट्याचं जे आपलं हे असतं ब्रेडचा चुरा पाहिजे. अगदी कमी याच्यामध्ये होऊन जातं, कमी साहित्यामध्ये. बटाटे चांगले उकडलेले आहेत तर हे सोलून घ्यायचे. उकडताना जास्तीचे उकडून ठेवत असते मी. 1-2 बटाटा म्हणजे असं लागले तर घेते, नाही लागले तर काही घेत नसते. जसे लागतील तसे घेतलं जाते. आणि ब्रेडचा चुरा मी ज्या आपल्या साध्या ब्रेड असतात खायच्या तर ते मिक्सरमध्ये काढून घेते आणि तो चुरा वापरत असते. मार्केटमध्ये इकडे काही मिळत नाही जे तर हे आपलं सोपं आहे. घरामध्ये ब्रेड असतातच तर त्याचा चुरा करायचा. 4 ब्रेड घेतले मी आणि मिक्सरमध्ये 1-2 वेळा फिरवलं की याचा चुरा होऊन जातो. मी असतंच घरामध्ये. आता काय नवीन काही करायचं म्हटलं की लागतंच आहे. तर अशा डब्यामध्ये मी फ्रीजमध्ये ठेवून देत असते म्हणजे ते खराब होत नाही. आता हे 2 बटाटे साईडला काढून ठेवते. याच्यामध्ये छान असे करून घ्यायचे. पूर्ण प्लेन व्हायला पाहिजे, गठी नको राहायला. यानेच करत असते मी. या चमच्याने छान होतात, काहीच राहत नाही. त्याच्यानंतर हे जे आहे ब्रेडचा चुरा हा टाकायचा याच्यामध्ये आणि कॉर्नफ्लॉवर. जिरे टाकणार आहे, थोडीशी हळद, लाल मिरची. हिरवी मिरची पण वापरू शकता तुम्ही इथं, पण मी लाल मिरचीच वापरते. ही हिरवी मिरची मुलांना कुठे अशी खाताना लागली की तिखट लागते, त्याच्यामुळे लाल मिरची पावडरच वापरते. आणि त्याच्यानंतर मीठ चवीप्रमाणे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. याची छान अशी कणिक झाली पाहिजे. छान कणिक तेवढ्या याच्यातच घट्ट होऊन जाते. आता याची जी पोळीसारखं लाटायचं आहे तर हे जास्त मोठं झालं असतं. एक पोळपाट घेतला, त्याच्यावर या पद्धतीची पॉलिथिन घ्यायची आणि हे याच्यावर असं टाकायचं. छान असं थापून घ्यायचं. तळायचं आहे ते. आता तेल चांगलं तापलं. ते कसं पाहायचं तर
थोडंसं असं याच्यामध्ये टाकलं की लगेच वर येतं. वर आलं म्हणजे तेल तापलं. आता हे छान असं तळून घ्यायचं. रंग बदलायला सुरुवात होते. क्रिस्पी तळायचे चांगले. बटाटा शिजलेला आहेच, पण जे वरचं आवरण आहे ते चांगलं असं क्रिस्पी व्हायला पाहिजे. हे काढून घेतो. त्याच पद्धतीने दुसरे करायचे. मस्त झाले. चांगले झाले. पहिल्यांदाच केले आम्ही, याच्या अगोदर काही केलं नव्हतं, पण म्हटलं पाहूया कसं होतं तर. आणि तिला आवडलं म्हणजे चांगलंच झालं. तर आता काही तसेच ठेवणार आहे करायचे, कारण हे गरम गरमच चांगलं लागतं. नंतर थंड झाल्यानंतर मला तरी वाटतं नरम होईल. आणि त्याच्याचमुळे बाकीचे आता काही आमच्या दोघी पुरते करते आणि यांच्यासाठी नंतर गरम गरम करून देईन त्यांना. खरंच मस्त झाले, छान झाले. तोंडाला चव आली. बस झाले. खाते मी माझं प्लेटीत घेऊन नंतर. हे इकडे आहे. बऱ्याच ताईंना असं वाटतं की श्रेया हिच्यात व्हिडिओमध्ये काय येत नाही. श्रेया खूप लाजते माझी. बऱ्याच ताईंना आवडते श्रेया, पण तिला व्हिडिओमध्ये यायला वेळच नसतो. पहिले म्हणजे सकाळी संध्याकाळी ट्युशन, दिवसभर शाळा, आणि त्याच्यामुळे तिला व्हिडिओमध्ये यायला काही वेळ नसतो. शनिवार रविवार असती घरी, पण ती काही अशी व्हिडिओमध्ये यायला तिला वाटते लाज. कामं जर म्हणाल तर कामं सगळे करते घरातले, पण दाखवायचं नाही. काम करताना नाही दाखवायचं. पोळी आणा, आणा पोळी. पोळी आण बेटा, आण पोळी. पोळी आण बाहेर जा, आण आणा आण. गुड बॉय, गुड बॉय. आण जा पोळी. आता वाजले 6:15 आणि दुपारी नाश्ता केला. 4-5 वाजले होते त्यामुळे. त्याच्यानंतर थोडासा आराम केला आणि तोपर्यंत हे आले. यांना करून दिलं थोडंसं, त्यांना काही जास्त भूक नव्हती. आणि आता करत आहे चहा. मला करणार आहे लिची गुणाच्या आहे. लिची ले झोप. ती व्हिडिओ काढते ती. हो, तर बाहेर जायचं. बाहेर नाही जायचं त्याला. नेमकं आणलं जरा तू नको सांगा. तू काही बी आहे ना रिची, बाहेर जायचं. झोप रे. पप्पा नेतात. पप्पा नेतात. नेतात ते नेतात. सांभाळ ते बाहेर न्या म्हणा मला. न्या म्हणा बाहेर. उघड दरवाजा उघड. उघड दरवाजा उघड. दरवाजा उघड ना. तुम्ही उघडा. आता नाही उघडत. उघड. दरवाजा उघड. दरवाजा उघडा.
उघड लवकर दरवाजा, मग जायचं बाहेर. बाहेर नेतात ना मग तू दरवाजा उघड ना. उघड. बेल्ट आण, बाहेरून बेल्ट आण. बेल्ट बाहेर आहे बाहेर. आण बेल्ट आण. बेल्ट आण. चल. बेल्ट आण मग नेतात बाहेर. जा. आण बेल्ट. चल. इथं नाही, खिडकीत नाही बेल्ट, तिकडे बाहेर आहे ते- बेल्ट. ते- तो आण. आण जा. आण. तो. बेल्ट आण ना. मी देऊ. हा मी देते. चल चाल लवकर, मी देते. धन्य. आता थांब ना घरी. हा चला, तोच घेतो तुम्हाला. तुम्ही गेला. वैजयंतीचे नाही, कमळगट्टीची माहिती वेगळी. हे वैजयंतीचे मणी आहे, शेजारच्या ताईन दिले. ते अशा झाड आहे. याची माळ करायची, कृष्णाला करा म्हणत. त्या कृष्णाला विठ्ठलाला दोघायलाही चालते. ते हे जर असं केलं आपोआपच याला छिद्र पडतं. आणि ओवल्या पण जातात म्हणे तेव्हाच. असं याच्यासारखं झाड आहे ते, ज्वारीच्या याच्यासारखं. जे मणी आहे त्याला समोर असं फळ असं नाही वैजयंतीचं. आणि हे असं हे आहे, हे असं वडलं की आपोआपच त्याला छिद्र पडतं. याची माळ करणे आता कृष्णाला, पण सध्याच नाही करणं आता. तर हे जे वैजयंतीचे मणी आहेत, तर याचं असं ज्वारीचे जे दांडे असतात त्या पद्धतीचं झाड आहे. एखाद्या वेळेस गेली त्यांच्याकडे तर दाखवेल तुम्हाला. त्यांनी मणी दिले. श्रीकृष्णाची जी मूर्ती आहे छोटीशी बाळकृष्णाची, त्याला किंवा विठ्ठलालाही घालू शकतात. आणि पण हे सध्या नाही करणं, कारण मागच्या वर्षी माझ्या पुतण्याच्या लग्नाचा व्हिडिओ केला होता मी. काही आठवतही असेल. भोपळझरीला गेलं होतं आमचं लग्न. तर त्याला आता मुलगा झालेला आहे, त्याच्यामुळे काही दिवस तरी आता पूजा नाही आहे सध्या. आणि हे पण जी माळ करणार आहे ही आता एखाद्या वेळेस करेल. पण मणी दाखवले. आणि आज आता याचे 9-10चे पेपर होते, त्याच्यामुळे हे गेले होते पेपरवर. त्याच्यानंतर त्यांचं जेवण तिकडे खूप उशिरा झालं. आणि त्यातल्या त्यात आता काही जास्त भूक नाही त्यांना, त्याच्यामुळे करणार आहे खिचडी. आणि आमचा नाश्ता झालाच. तिथून आल्यावर त्यांनी काही खाल्लंही नाही जास्त, कारण भूकच नव्हती. आणि खिचडी करणार आहे आज मी तुरीच्या डाळीतली. खूप चांगली लागते ही, पण अगोदर आम्हाला पण आवडत नव्हती. पण 2-3 वेळा केली, अशी सहज केल्या गेली. म्हणजे मुंगाची डाळ संपलेली होती आणि म्हटलं मग खिचडी करायची तर तुरीच्या डाळीची करू. पण चांगली लागली एकदम, अशी की मुंगाचीच डाळीची पाहिजे होती असा नियम होता पहिले. खिचडी म्हणजे मुंगाचीच डाळ. तर पण आता तुरीची डाळीची केली 2-3 वेळा, खूप चांगली लागली. आज पण तीच करते. 3 वाट्या तांदूळ घेतले तर 1 वाटी घेतली तुरीची डाळ. हे धुवून घ्यायचं. धुवून अगोदर ठेवते मी. कधी पण खिचडी काही करायचं असलं तर धुवून अगोदर ठेवते. त्याच्यानंतर त्याची तयारी करते, म्हणजे ते थोडे असं मुरल्यासारखे होतात. आला तर फिरून काय केला? हा कुठे गेला होता? हा कुठे गेला होता? रिची कुठे गेला होता तू फिरायला? हा हा कुठे गेला होता? पप्पांसोबत का फिरायला? नोंद करायची आता. टमाटा देऊ तुला? टमाटा खातो? थांब मी देते चिरून. जाऊ खातो का? इथे ठेवायचं.
झालं झालं आता देऊ देऊ का झालं झालं आता झालं की बरोबर चालला जातो आणि त्याला काही खायचं असलं रिचीला तेव्हाच तो माझ्याकडे येतो मला लगेच समजून जातं की याला काहीतरी पाहिजे आता तर तंबाट क्वचितच खातो तो म्हणजे असं आवडतं त्याला पण नेहमी नाही खात असं एखाद्याच वेळेस खातो आणि वाळलेली पोळी त्याला खूप आवडते आणि पेडिग्री तर ती ठेवलेलीच असते आणि पेडिग्री रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर 2दाच खातो आणि वाळलेली पोळी त्याला म्हणजे अशी जी कडक वाजते तीच पोळी खातो तो तशी नरम पोळी त्याला जास्त नाही आवडत एखाद्याच वेळेस आम्ही समजा जेवण करता करता त्याला जर दिली पहिले देऊन पाहायला लागते दूध पोळीचा खायला तर कधीच खात नाही तो तसाच पडलेला असतो आणि जी साधी पोळी आहे समजा जेवण करता करता त्याला जर एखादा तुकडा देऊन पाहिला आणि खाल्ला त्यानं तर परत जर दिली तर कधी खातो कधी खात नाही साध्या पोळीचं असं हे नाही पण वाळलेली खूप आवडते त्याच्यासाठी पोळ्या वाळवूनच ठेवाव्या लागतात मला आणि पावसाळ्यामध्ये थोडंसं मग त्याची पंचायत होऊन जाते खिचडी करण्यासाठी कुकरमध्ये तेल टाकलं ते गरम झाल्यानंतर मोहरी टाकली जिरे टाकले आणि त्याच्यानंतर कांदा आणि हिरवी मिरची हे टाकलं आणि चांगलं होऊ द्यायचं आहे हे असे पाय नेहमी जोडलेले असतात यावेन दर्शन घेऊन जावे आणि तंबाट आणखी पाहिजे होतं अर्ध दिलं अजिबात खात नाही जेव्हा तुकडे करून त्याच्या असं आपण फेकलं की तो झेलतो तेव्हाच तो खातो तसा तो खात नाही त्याला असं द्यावंच लागतं आयतं तेव्हा तो खातो तंबाट आणि तसं खात नाही खाऊन घेते आता खायचं नाही त्याला पाया पडा दर्शन घ्या दर्शन हिरवी मिरची कांदा चांगला झाला की याच्यामध्ये टाकणार आहे आता बटाटा 2 छोटे छोटेच बटाटे होते ते टाकले त्याच्यानंतर शेंगदाणे आवडीप्रमाणे टाकू शकता तुम्ही इथे चांगलं मिक्स केलं की टमाटर चिरून ठेवलेलं आहे छोटं होतं हे जास्त मोठं जर असलं तर थोडी आंबट लागते खिचडी ते मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे काजू बदाम सुद्धा तुम्ही टाकू शकता श्रेयाला आवडतात माझ्या त्याच्यामुळे थोडे थोडे ते पण टाकले चांगले लागतात खिचडीमधले चवीप्रमाणे मीठ तर मिठासाठी एक मोठी काचेची बरणी केली मी आता आणि एक छोटी चिनी मातीची आहे त्याच्यानंतर जे तांदूळ आणि तुरीची डाळ मिक्स करून ठेवलेली होती ती टाकली ती टाकल्यानंतर पण कुकरमध्ये तेलामध्ये चांगली होऊ देते मी 1-2-3 मिनिटं तरी त्याला चांगलं होऊ देते तेलामध्ये कोथिंबीर टाकली मिक्स केलं आणि आता पाणी तर अंदाजेच असतं माझं पाणी म्हणजे असं मोजून मापून काही नसतं पण मोकळी खिचडी पाहिजे आम्हाला त्याच्यामुळे थोडं कमीच वापरते त्याच्यानंतर कुकरचं झाकण बंद केलं कढईमध्ये तेल होतं ते काढलं त्याच्यानंतर जे काही शिल्लकचे भांडे आहे खिचडी होईपर्यंत ते होऊन जातात एकदा थोडंसं जेवण वगैरे झाले की मग कंटाळा येतो अगोदरच भांडे घासून घेतले जे शिल्लकचे पडलेले आहे ते की सोपं जातं हा किती जेव्हा सांगितलं तेव्हा ऐकत नाही काम आणि मग बसतो तुला सांग म्हणून राहिले मी की गेटच्या जवळ बैस मी भांडे घासते हा जे काही भांडे होते ते घासणं झाले आणि ते तोपर्यंत कुकर पण झालेलं होतं खिचडी खूप चांगली झालेली होती आणि आम्ही पण अगोदर खात नव्हतो म्हणजे याचीच पाहिजे होती मुंगाच्याच डाळीची पाहिजे होती पण जेव्हापासून तुरीच्या डाळीची करायला लागली तेव्हापासून आवडायला लागली तर आता खिचडी वगैरे खाऊन घेतो आणि हा व्हिडिओ आता इथे कंप्लीट झाला कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद